कंटेनरमधून 400 कोटींची लूट. नाशिकमध्ये घडला हाय व्होल्टेज ड्रामा. तरुणाचं अपहरण ते लुटीचा थरार. हनी ट्रॅपच्या चर्चेनंतर आता नाशिक चर्चेत आलंय ते एका मोठ्या आर्थिक गुन्ह्यामुळे. कारण कंटेनरमधून तब्बल 400 कोटींची लूट झाल्याचा प्रकार उघड झाला आणि राज्यात एकच खळबळ उडाली. मात्र या प्रकरणाचा भांडाफोड झाला तो संदीप पाटील नावाच्या तरुणाच्या अपहरण प्रकरणातील तक्रारीमुळे. बंदुकीच्या धाकानं अपहरण कसं केलं याची आपबीती सांगितली संदीप पाटील यांनी. त्यांनी मला बलजबरी त्यांच्या फॉर्च्युनर मध्ये बसवले व नाशिक दिशेने घेऊन जात असताना त्या गाडीमध्ये असणारे संबंधित विशाल नायडू, सुनील धुमाळ हे मला काही प्रश्न विचारत असताना की तूच भाऊ पाटील आहे का, तूच आमचे शेटचे कंटेनर लुटले आहे, आमच्या शेटनी तुझा व्हॉट्सअपला फोटो पाठवला आहे, ते आरोपी तुझ्याच नावाने फोन करताय, तुझ्याच नावाने 100 कोटीची मागणी करताय, असे विचारत मला त्यांनी मारहाण करणं चालू केलं. संदीप पाटील यांच्या तक्रारीनंतर नाशिकच्या पोलिसांनी चक्र फिरवली. हे फक्त अपहरणाचं गुढ नाही तर 400 कोटी रुपयांच्या जुन्या 2000 रुपयांच्या नोटांचं कनेक्शन असल्याचं समोर आलं. या प्रकरणी पोलिसांनी जयेश कदम, विशाल नायडू, सुनील धुमाळ, विराट गांधी आणि जनार्दन धायगुडे यांच्यावर गुन्हा दाखल केलाय. मात्र पोलीस तपासात चक्रावून टाकणारी माहिती समोर आली. 2000च्या जुन्या नोटा घेऊन कंटेनर गोव्यातून कर्नाटकच्या दिशेने जात होता. त्या कंटेनरमध्ये 400 कोटी रुपयांची रोकड होती. कर्नाटकच्या चोरली घाटात कंटेनर लुटण्याचा बनाव करण्यात आला. या प्रकरणात बड्या धेंड्यांचा हात असल्याचं उघड झालं. हा नोटांचा कंटेनर ठाण्यातील एका बिल्डरचा असल्याचा संशय आहे. या प्रकरणाच्या सखोल तपासात धक्कादायक माहिती समोर आल्यानं पोलिसांनी या प्रकरणी SITची स्थापना केली. तर कर्नाटक पोलीसही या प्रकरणाचा शोध घेत आहेत. संदीप पाटील याच्यावर कंटेनर लुटल्याचा आरोप लावून, म्हणजे पैशाने भरलेल्या नोटांचा कंटेनर लुटण्याचा आरोप लावून काही लोकांनी त्याला धमक्या दिल्या आणि हे आमचे पैसे आम्हाला परत दे या संदर्भाने त्याला मारहाण केली, त्याला धमकी दिली आणि त्याचं अपहरण केलं. या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने आतापर्यंत आम्ही 5 आरोपी अटक केलेले आहे. 5वा आरोपी विराट गांधी हा आज रोजी आम्ही अटक केला आहे. त्याचा 28 तारखेपर्यंत आम्हाला पोलीस कोठडी मिळालेली आहे. आतापर्यंत 5 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्यात तर 2 प्रमुख आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. त्यामुळे या प्रकरणी आणखी कोणते बडे मासे गळाला लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. मात्र या बड्या आरोपींचा शोध घेऊन घोटाळेबाजांच्या मुसक्या आवळायला हव्यात. अभिजित सोनवणे, साम TV न्यूज, नाशिक.